कधी कधी स्त्रीने केलेला हट्ट चुकीचाही असू शकतो, म्हणून पुरुषांनी पूर्णच केला पाहिजे असं नाही। पण घरामध्ये भविष्यात घटना वेगळ्या घडणार असतील, वेगवेगळ्या भांड्यांचा आवाज येणार असेल आणि वेळेवर जेवण मिळणार नसेल तर काही हरकत। स्त्रीने हट्ट केलेला आहे आणि जेव्हा पत्नीने हट्ट, भारतामधला भाग सांगू लागलेले आहेत की महाभारत जे घडलेलं आहे त्या महाभारतामध्ये जेवढेही अनेक पात्र होऊन गेलेले आहेत त्या पात्रांपैकी अनेकांनी देवी भगवतीची आराधना केलेली आहे की ज्या देवी भगवतीच्या आराधनेचा परिणाम महाभारतामधले वेगवेगळे प्रसंग चमत्कारिक घडलेले आहेत। म्हणून विषयाला कलाटणी दिल्यानंतर श्री सूतजी शौनकादिक ऋषींना महाभारताच्या आधी घडलेला भाग सांगू लागलेले आहेत, भीष्माचार्यांच्या चरित्रापासून वर्णन करून सांगू लागलेले आहेत। भीष्माचार्य कोण होते, त्यांचा जन्म का झालेला आहे, त्यांनी विवाह का केलेला नाही, याचं संपूर्ण वर्णन शौनकादिक ऋषी विचारतात। त्यावेळेस श्री सूतजी महाराज सांगतायत की भीष्माचार्य एक वसू होते, ध्यव नावाचे, देवतांच्या जवळ अष्टवसू होते जे धनाचे स्वामी असतात। 8 प्रकारचे वसू आहेत, त्याच्यापैकी सर्वात ज्येष्ठ वसूचं नाव आहे ध्यव। 8ही वसू ज्यावेळेस पृथ्वी तलावर आल्यानंतर पृथ्वीवर विचरण करू लागले। फिरत असताना फिरता फिरता ते श्री गुरु वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेले। वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी एक दिव्य नंदिनी गाय बघितली। एक जी कामधेनू नावाची गाय आहे, जी समुद्र मंथनामध्ये प्रकट झालेली आहे, त्या कामधेनू गायीपासून उत्पन्न झालेली जी गाय आहे, जिचं नाव होतं नंदिनी, ती गाय वशिष्ठांच्या जवळ होती। वशिष्ठांनी देवी भगवतीची आराधना करून ती दिव्य गाय प्राप्त केलेली होती। त्या गायीचं महत्व असं होतं की त्या गायीचं दूध ज्यांनीही प्राशन केलं त्यांना 10,000 वर्ष वृद्धत्व येत नव्हतं, त्यांना आयुष्यही प्राप्त होत होतं, भरपूर आयुष्य प्राप्त होत होतं। ती दिव्य गाय जेव्हा बघितली त्यावेळेस अष्टवसूंना आनंद झाला। परंतु तिथून जात असताना ध्यव नावाच्या वसूची पत्नी त्या गायीला मागण्याचा हट्ट करू लागली पतीजवळ, म्हणजे ध्यव वसूजवळ, की ही गाय आपल्या जवळ पाहिजे, एवढी सुंदर गाय आहे आणि जर आपण ही गाय स्वर्ग लोकामध्ये नेऊ शकत नसणार तर ही गाय माझी एक जी मैत्रिणी पृथ्वीवर राहते तिच्याकडे तरी द्या, म्हणजे मी कधीतरी मैत्रिणीकडे जाईल, या गायीचं दूध प्राशन करेल, माझी ही मैत्रीण त्या गायीचं दूध प्राशन करेल, तिलाही आयुष्य प्राप्त होईल आणि मलाही आयुष्य प्राप्त होईल। अशा वेळेस ज्या वेळेस हट्ट केला त्या हट्टाचा परिणाम ध्यव नावाचे वसू जे आहेत त्यांना पत्नीचा हट्ट पुरवावा लागला। कधी कधी स्त्रीने केलेला हट्ट चुकीचाही असू शकतो, म्हणून पुरुषांनी पूर्णच केला पाहिजे असं नाही। पण घरामध्ये भविष्यात घटना वेगळ्या घडणार असतील, वेगवेगळ्या भांड्यांचा आवाज येणार असेल आणि वेळेवर जेवण मिळणार नसेल तर काही हरकत। स्त्रीने हट्ट केलेला आहे आणि जेव्हा पत्नीने हट्ट केला त्यावेळेस वसूला इच्छा नसताना सुद्धा पत्नीचा हट्ट पुरवावा लागला। खरं बघितलं तर त्या ठिकाणी जेव्हा त्या स्त्रीचं चुकीचं घडतंय त्यावेळेस त्या ध्यव नावाच्या वसूंनी पत्नीला समजून सांगायला पाहिजे होतं, योग्य मार्ग दाखवायला पाहिजे होतं। कारण जर पत्नी अयोग्य मार्गाला जात असेल तर पतीचं कर्तव्य आहे तिला योग्य मार्गाला लावलं पाहिजे, आणि पती जर अयोग्य दिशेने जात असेल तर पत्नीचं कर्तव्य आहे की पतीला योग्य मार्गाला लावलं पाहिजे। श्रीमद भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे, म्हणतात प्रत्येकाचं जीवनामध्ये एक कर्तव्य आहे की आपण इतरांना
आपल्या जवळ असलेलं ज्ञान देऊन योग्य मार्गाला लावलं पाहिजे, चुकीच्या गोष्टींपासून लांब केलं पाहिजे। पती न सस्यात पत्नी न सस्यात माता न सस्यात न पिता च सस्यात। म्हणतात ती माता नाही जी मुलांना योग्य मार्गाला लावत नाही, ते पिता नाही जे मुलांना योग्य दिशेला लावत नाही, ती पत्नी नाही जी पतीला योग्य मार्गाला लावत नाही, ते पती नाही जे पत्नीला योग्य मार्गाला लावत नाही, ते गुरु नाही, गुरुण सस्यात स्वजनान सस्यात, ते गुरु नाही जे शिष्यांना योग्य मार्गाला लावत नाही, चुकीच्या मार्गापासून दूर नेत नाही। ते श्लोक सगळ्यांवर एक दायित्व दाखवतोय, सगळ्यांवर एक दायित्व टाकतोय की प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे, कर्तव्य सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये की स्वजनांचंही कर्तव्य आहे, पती पत्नीचंही कर्तव्य आहे, गुरूंचंही कर्तव्य आहे, माता पित्यांचंही एक कर्तव्य आहे। जर कोणी चुकीचे विचार करत असेल, चुकीच्या मार्गाने जात असेल, तर ज्याला योग्य मार्ग माहित असेल त्याने योग्य दिशेला लावलं पाहिजे। अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी, अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी, अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी, अज्ञानी लावावे सन्मार्गा अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी, अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी, अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी, अज्ञानी लावावे सन्मार्गा सुखी। जेने भावे सुखी जेने भावे जगनी वावे, अज्ञानी गावावे सन्मार्गा सुखी, सुखी जेने भावे जगनी वावे, अज्ञानी गावावे सन्मार्गा सुखी, सुखी जेने भावे जगनी नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतायत, सुखी जेणे व्हावे जगनी व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी। जो सुखी झालेला आहे, ज्ञानी झालेला आहे, त्याने काय केलं पाहिजे, त्याचं कर्तव्य काय आहे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी। जे अज्ञानी असेल त्यांना सन्मार्गाला लावलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। पत्नी रुष्ट झाली, हट्ट करू लागलेली आहे, वसूच्या पुढे कोणताही मार्ग नव्हता। कधी कधी काही स्त्रिया पुरुषांना एवढा त्रास देत आहेत की पुरुषांना हात टेकवावे लागतात। एकदा एक व्यक्ती रेल्वे स्टेशनवर गेला आणि रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रडायला लागला। पत्नीला रेल्वे स्टेशनवर सोडवण्यासाठी गेला, त्याच्याजवळ त्याचा दुसराही मित्र आला। त्याने बघितलं आपल्या मित्राने पत्नीला रेल्वेमध्ये बसून दिलं, रेल्वे निघून गेली, परंतु मित्र रडू लागलेला आहे। त्याने विचारलं, काय रे, का रडतोयस? त्यावेळेस त्याच्या मित्राने सांगितलं, म्हटले बरेच दिवस झाले माझी पत्नी माहेरी गेलेली नव्हती, ती आता माहेरी गेलेली आहे ना, आता काही 2-3 महिने येणार नाही, ती गेली म्हणून मला रडू येतंय। दुसरा मित्रही मोठ्या मोठ्याने रडायला लागला। याने विचारलं, तू का रडतोयस, तू तर एकटा आलेला आहे ना?
नाही म्हटले, तुझी पत्नी ज्या गाडीमध्ये बसून गेली ती गाडी निघून गेली, पत्नी तुझी निघून गेली म्हणून तू रडतोय, परंतु आता एक रेल्वे येणार आहे त्याच्यातून माझी पत्नी घरी येणार आहे म्हणून मी रडतोय. कारण काय आहे? काहीतरी त्रास असेल. मला वाटतं या विषयावर जास्त चर्चा न केलेलीच बरी. आपलेच दात आणि आपलेच ओठ. देव नावाच्या वसूंच्या पुढे कोणताही मार्ग नव्हता. रुष्ट झालेली पत्नी, त्या ठिकाणी कोणताही मार्ग नसल्यामुळे पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वशिष्ठ तर ती गाय देणार नाही म्हणून वशिष्ठ जेव्हा आश्रमामध्ये नव्हते तेव्हा त्या वसूने ती नंदिनी गाय त्या ठिकाणी चोरून नेली. गायीचं वासुळ आश्रमामध्येच राहिलं आणि गायीला घेऊन गेले. बाकीचे जे 7 वसू होते ते सर्व दृश्य बघत होते, काय चालू आहे आणि काय करतायत आपले ज्येष्ठ भाऊ. परंतु तरीही त्यांनी काहीही त्या ठिकाणी प्रतिकार केलेला नाही. चुकीच्या गोष्टीला प्रतिकार अजिबात केलेला नाही. अशा स्थितीमध्ये जेव्हा वशिष्ठ आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्यानंतर वशिष्ठांनी बघितलं की देव नावाच्या वसूने गाय नेलेली आहे, म्हणून वशिष्ठांनी त्या ठिकाणी शाप दिलेला आहे की तुम्ही माझी नंदिनी गाय चोरून नेली, तुमच्या पत्नीच्या सांगण्यावरून चोरून नेली. मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही पृथ्वी तलावर जन्म धारण करणार, अनेक वर्ष जीवन जगणार आणि तुम्हाला अनंत यातना सहन कराव्या लागतील. तुम्ही एका गायीला वासरापासून दूर नेलेलं आहे. त्या वासराला अतिशय दुःख झालं. आई विना त्याला जसं दुःख झालं तसं तुम्हालाही तुमच्या आई विना जीवन जगावं लागेल. आणि नुसतं एकट्या देव नावाच्या वसूला शाप दिलेला नाही, 8ही वसूंना शाप दिला. ज्या पत्नीचं ऐकल्यानंतर तुम्ही पत्नीच्या अधीन होऊन माझी गाय चोरून नेली, शाप असा होता की पुढच्या जन्मी तुम्हाला बिना पत्नीचं राहावं लागेल. 8ही वसू त्या ठिकाणी विचार करू लागले, आपल्याला शाप लागलेला आहे. बाकीच्या 7 जणांनी हात जोडले आणि विनंती केली, महाराज आमची तर काहीही चूक नव्हती, आमच्या ज्येष्ठ भावाची चूक होती, परंतु शाप आम्हालाही तुम्ही दिला. त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं की पाप कर्म ज्येष्ठ भाऊ करत होता तरी तुम्ही मूक प्रतिसाद देत होते, नुसतं बघत होते. जर चुकीची गोष्ट आपल्या समोर घडत असेल तर आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि जर आपण प्रतिकार केला नाही तर त्याला मूक प्रतिसाद म्हणून समजलं जातं. म्हणून या पापामध्ये तुम्हीही भागीदार आहात, त्याच्यामुळे शाप तुम्हालाही लागलेला आहे. पाय धरले, महाराज काहीतरी उशाप द्या. त्यावेळेस श्री गुरु वशिष्ठांनी सांगितलं की तुम्ही अशा मातेच्या गर्भातून जन्म घ्या की जी जन्माला आल्याबरोबर तुम्हाला स्वतःच्या हाताने समाप्त करेन, अशी माता तुम्ही शोधा. 8ही वसू तशी माता शोधू लागलेले होते. आणि अशी घटना घडल्यानंतर एक घटना पृथ्वी तलावर घडली की त्याच दरम्यान एक महाभीष नावाचे जे राजे होते त्यांनी 1000 यज्ञ केले. जो 1000 यज्ञ करतो, यज्ञ झाल्यानंतर त्याला इंद्राचं पद प्राप्त होतं, परंतु महाभीष नावाच्या राजाला ब्रह्मदेवाच्या जवळ स्थान मिळालं, इंद्राच्या आसनाजवळचं स्थान मिळालं आणि महाभीष राजे हे स्वर्ग लोकामध्ये गेले. जेव्हा स्वर्ग लोकामध्ये सगळ्या देवतांच्या जवळ त्यांना आसन प्राप्त झालं, त्या ठिकाणी राहत असताना एकदा घटना अशी घडली की गंगादेवी स्वर्ग लोकामध्ये गेल्या आणि स्वर्ग लोकामध्ये गेल्यानंतर गंगादेवीचं सुंदर असं सौंदर्य महाभीष राजाने बघितलं. तिच्या सर्व अवयवांकडे ते निरखून बघू लागले आणि अशा स्थितीमध्ये गंगादेवी ही महाभीष राजाकडे आणि महाभीष राजे सुद्धा गंगादेवीकडे एकटक बघू लागले. आणि ब्रह्मदेवाधिक सगळ्या देवांनी हे दृश्य बघितलं. ब्रह्मदेवाला क्रोध उत्पन्न झाला.
की ज्या स्वर्ग लोकामध्ये सर्व विषयांचा त्याग करून जीवात्मा जात असतो, परंतु अशा पवित्र स्थानावरही विषयी दृष्टी ठेवून सगळ्यांच्या समोर एकामेकाकडे जे एकटक बघताय त्यांची क्रिया चुकीची आहे. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाने महाभिष राजाला शाप दिला की तुम्ही दोघही जण, गंगा देवी आणि तुम्ही दोघही जण पृथ्वीवर सामान्य मानव आणि स्त्रीचं रूप धारण करून प्रकट होणार आणि पती पत्नी होऊन जीवन यापन करणार. त्यावेळेस महाभिष राजाचं पतन झालं आणि तेच त्या ठिकाणी शंतनू राजे म्हणून प्रकट झाले. मागच्या जन्मी 1000 यज्ञ केलेलं होतं, ज्याचा परिणाम ते शंतनू नावाचे राजे झाले. आणि जेव्हा हस्तिनापुरामध्ये राज्य करू लागले, त्या अष्टवसूंना समजलं की गंगा देवी या पृथ्वी तलावर सर्वसामान्य रूप घेऊन त्या ठिकाणी अवतरित होणार आहे. म्हणून गंगा देवीच्या जवळ अष्टवसू गेले आणि 8ही वसू गंगा देवीला विनंती करू लागले की तुम्ही आमची माता व्हा, आमचा जन्म झाल्याबरोबर तुम्ही आम्हाला समाप्त करा, म्हणजे आम्हाला या जन्म मृत्यूच्या दुःखामध्ये आणि संपूर्ण जीवनभर त्या ठिकाणी दुःख प्राप्त होणार नाही. जन्माला आल्याबरोबर तुम्ही आम्हाला समाप्त करा, आम्ही पुन्हा स्वर्ग लोकामध्ये वसू बनून जाऊ. गंगा देवीने होकार दिला आणि नंतर गंगा देवी जेव्हा वनामध्ये विचरण करू लागल्या, शंतनू राजे सुद्धा जंगलामध्ये विचरण करू लागले. विचरण करत असताना शंतनू राजाचं लक्ष जे आहे गंगा देवीकडे गेलेलं आहे. गंगेकडे लक्ष गेल्यानंतर